रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। सोलापूरच्या काँग्रेस भवन परिसरातील मेडिकेअर ब्लड बँकेच्या ड्रेनेजमधून रक्त मिश्रित सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई बुधवारी चांगलीच वादग्रस्त ठरली। दंडाची रक्कम न भरल्यानं ब्लड बँक सील करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला तेथील कर्मचाऱ्यांसह काही व्यक्तींनी अडवल्याचा आरोप असून आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्याशी हुज्जत घालत धमकावल्याची घटना घडली। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। काँग्रेस भवन परिसरात ब्लड बँकेच्या ड्रेनेजमधून मोठ्या प्रमाणात रक्त मिश्रित सांडपाणी रस्त्यावरती येत असल्याची तक्रार लोकशाही दिनामध्ये जय हो दैनिकाचे संपादक विजयकुमार उघडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती। या तक्रारीची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाने पाहणी करून ब्लड बँकेवर दंडात्मक कारवाई केली होती। दंडाची नोटीस बजावूनही संबंधितांकडून दंडाची रक्कम भरली गेली नसल्याने पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला होता। बुधवारी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक ब्लड बँक सील करण्यासाठी गेले। पथक पोहोचताच तेथील काही महिला कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद करून महापालिका अधिकाऱ्यांना आत प्रवेश करण्यास विरोध केल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर काही व्यक्ती तिथे दाखल झाल्या। त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत कारवाई करण्यास विरोध केला। त्यामुळे महापालिकेच्या पथकाला काही काळ अडवणूक सहन करावी लागली। दरम्यान या कारवाईची माहिती मिळताच पत्रकार आणि तक्रारदारही घटनास्थळी पोहोचले। पत्रकार ब्लड बँकेच्या परिसरात जात असताना त्यांनाही मोठ्या आवाजात बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे। काही व्यक्तींनी पत्रकार तसेच तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना उद्देशून सर्वजण बाहेर जा अशा शब्दात हटकले। त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष शहर अध्यक्ष चेतन नरोडे देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलंय। त्यांच्या उपस्थितीत पत्रकार तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आल्यानं या प्रकरणाची चर्चा परिसरात सुरू झाली। महापालिका प्रशासनाने दंडाची नोटीस बजावूनही संबंधितांकडून रक्कम भरली नसल्याने सीलची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाच अडवून धमकावल्याच्या आरोपामुळे आता महापालिका प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न झाला असेल तर संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी होतीये। तसेच रक्तमिश्रित सांडपाणी रस्त्यावर सोडण्याच्या मूळ तक्रारींवरही प्रशासनाने ठोस कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची गरज व्यक्त होत आहे। 10/9/2025 रोजी ब्लड बँकेची तस्करी करणारी गाडी आम्ही सोलापुरातून येथे जात असताना गुजरातला ते गाडी आम्ही 7 रस्त्याला पकडली। त्याची तक्रार देऊन आम्ही आज 11 महिने होत आले। पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। ह्याच्यामध्ये काय तर दुर्गंधी सध्या वास येत आहे या ब्लड बँकेत। पण सोलापूरचे सहाय्यक आयुक्त अन्न औषध अरुण गोडसे यांनी कुठलीही मनाची दखल घेतली नाही। उलट त्यांनी काय करतात, ब्लड बँकेला सहकार्य करतात। पण ह्या ब्लड बँकेचे तस्करीचा माल पकडल्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत पंचनामा झाला पण गुन्हा दाखल झाला नाही। तर आजची परिस्थिती अशी आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने हे इथं आले असता तर त्यांना देखील योग्य बोलले। त्यांना ते मॅडम सील करायला आले ब्लड बँक, त्यांना येऊ देण्यात आतमध्ये व त्यांना उद्धट दम देणे करणे असे भाषा चालू आहे। आणि इथं एक येणे त्याच्या बँकेत काम करणारे 2-3 गुंड आहेत। ते घुले म्हणणारा आणि दुसरा बोलतो दोघंजण। ते घुले हा इथला एजंट बी आहे आणि शहराचा एकदम जवळचा गुंड आहे। तो काय करतो, कुठलीही शिबिर घ्यायला झाला त्या शिबिरामध्ये त्याला मोठा लाभ मिळतो। त्या शिबिरातनं लाभ मिळत असेल त्याने हे तर मीपणा करत असते। पण आजची घटना आहे की ब्लड महानगरपालिकेने ह्यांना 50-50 हजाराचे 2 दंड केलेत, एकही दंड भरला नाही। त्या हिशोबावर आज राखी माने मेडिकेअर ब्लड बँक ही सील करायला आले असता ते सील करण्यास विरोध केल्याने आज इथं एवढा मोठा गोंधळ झालेला आहे। मग ह्याच्यामध्ये आता ब्लड बँकेचे कुणीही नाही आत, तक्रारदाराला कुणालाही आत घेतलं नाही। पत्रकार अनेक आले, पत्रकार सगळ्या पत्रकारांना हाकलले। म्हणजे पत्रकारांना हाकलले म्हणजे हे सर्वात मोठा अपमान आहे। तरी हा विभाग येतो। माझा दंड आम्ही दंड ठोठवला होता मागच्या पावसाळ्यात त्यांच्या ब्लॅक मधनं जे रस्त्यावर रक्त आलं होतं त्या संदर्भात जनता दरबारमध्ये
विजयकुमार उघडेने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आयुक्तांनी मला दंड त्यांना लावण्यासाठी लावला सांगितलेला 50,000 दंड, तो त्यांनी भरला नाही वारंवार सूचना देऊन. त्यामुळे आम्ही परत त्यांना दंड लावला. असा 1 लाखाचा दंड वसूल झाला नाही, त्यामुळे आम्ही सील करण्यासाठी केले ते तो भरतो म्हटले ना. ते जर आम्हाला दंड दिला तर आम्ही सील करू शकतो. 50,000 रुपये तुम्ही कशासाठी? त्या लॅबमधनं रक्त आलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की ड्रेनेज बंद असल्या कारणाने लॅबचं रक्त पाठी मागून ते रोडवर आलं होतं आणि इन्व्हायरमेंटल पोल्युशन ॲक्टनुसार रक्ताचा एक थेंब पण बाहेर रस्त्यावर नसायला पाहिजे, तो जीविताचा धोका असतो. ॲक्च्युली याच्यात मनुष्यवधाचा असतो गुन्हा, परंतु फर्स्ट टाईम आहे त्यामुळे आम्ही त्यांना दंड दिला. यप. वारंवार तक्रार केली आहे. सहाय्यक आयुक्त गोडसे साहेब बिलकुल दुर्लक्ष करतात. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.